Hi everyone, welcome in today's lecture. Today we are going to discuss about the next topic of the reproduction in animals. Reproduction in animals यातला आपण नेक्स्ट टॉपिक आज पाहणार आहोत आणि तो टॉपिक आहे यामध्ये गॅमेटोजेनेसिस. What is mean by gametogenesis? Gametogenesis, that means the formation of gametes. Gamete, this is the haploid cell which produce from the diploid cell in case of male and also in case of female. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन करतात त्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस म्हणजेच यामध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमेट ही प्रोसेस यामध्ये होत असते. म्हणजेच डिप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल यामध्ये तयार होते की ज्यामध्ये क्रोमोझोम यामध्ये रिड्यूस होतात. म्हणजे यामध्ये मिओसिस हे सेल डिव्हिजन यामध्ये होत असतं. मिओसिस इज ऑल्सो कॉल्ड एज द रिडक्शनल डिव्हिजन. And one diploid cell which produce the 4 haploid cell, this is a process, this is called as the meiosis cell division, and these are takes place at the time of formation of gamete in living organism which do the process of sexual reproduction. जे sexual reproduction करतात त्यांच्यामध्ये ही प्रोसेस यामध्ये होते. and these are occurs inside the gonads or रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जे गोनाड्स आहे ज्याला इथे प्रायमरी सेक्स ऑर्गॅन म्हणतात. प्रायमरी सेक्स ऑर्गॅन, या प्रायमरी सेक्स ऑर्गॅनमध्ये ही प्रोसेस यामध्ये होत असते. जसं फिमेलमध्ये लास्ट लेक्चरमध्ये जशी फिमेलमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल होते तसे यामध्ये ॲनिमलमध्ये कुठली यामध्ये सायकल होत नाही. बट दी सिक्रेट द सेम टाइप्स ऑफ हार्मोन्स विच इज सिक्रेटेड इन which is secreted in the female reproductive system. जसं फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये वेगवेगळ्या हार्मोन्स इथे सिक्रेट होतात त्यानुसार यामध्ये जो मेल आहे मेलमध्ये देखील वेगवेगळ्या हार्मोन्स इथे सिक्रेट होतात आणि ती यामध्ये जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे तर ही प्रोसेस यामध्ये कंट्रोल करते. व्हॉट इज मीन बाय स्पर्मॅटोजेनेसिस? Spermatogenesis, this is the process of gamete formation which occurs in the male. In this process the formation of sperm from the diploid cell, this occurs inside the gonads and this require the 64 days. यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजेच फॉर्मेशन ऑफ गॅमेट. मेलमध्ये जे गॅमेट्स फॉर्म होतात ते गॅमेट फॉर्मेशन यामध्ये ज्या टेस्टीज आहे मेलमध्ये ज्या टेस्टीज आहे टेस्टीजमध्ये असणाऱ्या ज्या इथे सेल आहे टेस्टीजमध्ये असणाऱ्या जो पार्ट यामध्ये सेमिनिफेरस ट्यूब्यूल, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल टेस्टीजमध्ये असणारा जो सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे या सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये असणाऱ्या ज्या जर्मिनल एपिथेलियल सेल आहे दिस अ सेल इन विच द गॅमेट फॉर्मेशन दिज आर ऑकर्स. या सेलमध्ये इथे गॅमेट फॉर्मेशन ही प्रोसेस होत असते. बट दिज आर कंट्रोल बाय द डिफरंट हार्मोन्स and these are controlled by the different gland. For example, hypothalamus is also called as the neuroendocrine gland which release the GnRH gonadotropin releasing hormones. मेल मध्ये जी हायपोथॅलॅमस ग्लँड आहे जिला न्यूरोएंडोक्राइन ग्लँड असं देखील यामध्ये म्हणतात. ही ग्लँड्स यामध्ये GnRH इथे रिलीज करते म्हणजेच यामध्ये गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन्स. त्यानुसार यामध्ये स्टिम्युलेट होतं अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी जी ग्लँड आहे त्याचा अँटेरियर जो लोब आहे तर तो यामध्ये तिथे जे हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात. दिस सिक्रेट द हार्मोन्स FSH and LH. This GnRH which gives the positive feedback to that secretion of FSH and LH. FSH आणि LH. FSH म्हणजे काय? फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आणि LH म्हणजे काय? यामध्ये ल्युटिनायझिंग हार्मोन्स. इन केस ऑफ मेल द LH इज ऑल्सो कॉल्ड एज द ICSH, that means the interstitial cell stimulating hormones. LH या हार्मोन्सला मेलमध्ये आणखी एक नाव आहे ICSH. ICSHचं लॉंग फॉर्म आहे I means interstitial, C means cell, S means secretory and H means hormones. यामध्ये मेलमध्ये दोन हार्मोन्स इथे अँटेरियर पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते FSH आणि त्यानंतर LH. FSH यामध्ये स्टिम्युलेट करतं सर्टोली सेल which gives the or which provide the facility for the spermatogenesis. मेलमध्ये फॉर्मेशन ऑफ गॅमेट होत असताना यामध्ये डायरेक्ट पार्टिसिपेट डिव्हिजनमध्ये स्पर्म सेल करतात. बट मेलमध्ये असणाऱ्या ज्या सर्टोली सेल आहे या सर्टोली सेल यामध्ये न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात आणि या सर्टोली सेल न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी ते ॲक्टिवेट होतात FSH नुसार. FSH जी यामध्ये सिक्रेट करतं अँटेरियर पिट्युटरी ग्लँड अंडर द कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमस विच रिलीज द GnRH. Gland also release the LH, that is the luteinizing hormones which release or which stimulate the leading cell.
Leading cell is also called as the this cell, these are present between the seminiferous tubule. Seminiferous tubule च्या between असणाऱ्या ज्या सेल आहे, this is called as the interstitial cell or these are also called as the leading cell. These are leading cell activate because of the LH, that is also called as the ICSH. ICSH किंवा याला आपण इथे LH म्हणू शकतो. हे ICSH LH यामध्ये रिलीज होतं, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड यामध्ये रिलीज करते आणि त्यानुसार यामध्ये ज्या लीडिंग सेल आहे टेस्टेस्टेरॉनला दुसरं नाव आहे अँड्रोजन. दिस वन ऑफ द टाईप ऑफ अँड्रोजन. अँड्रोजन यामध्ये त्याला इथे अँड्रोजनचा एक टाईप आहे. मग लिडिंग सेल ज्यानुसार यामध्ये अँड्रोजन टेस्टेस्टेरॉन यामध्ये रिलीज करतात त्यानुसार यामध्ये पुन्हा सर्टोली सेल याला पॉझिटिव्ह यामध्ये फीडबॅक भेटतो. सेलमध्ये जे सिक्रेशन आहे ते यामध्ये इन्क्रीज होतं. त्यानुसार यामध्ये लिडिंग सेल ज्यावेळेस टेस्टेस्टेरॉन सिक्रेट करतात तर टेस्टेस्टेरॉननुसार मेलमध्ये असणारं जे इथे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे ती यामध्ये एक्सप्रेस होतात. त्याचबरोबर LH या हार्मोन्समुळे जे मेलमध्ये असणारे जे जर्म सेल आहे तर यांचं डिव्हिजन देखील यामध्ये होत असतं. टेस्टेस्टेरॉन अँड ऑल्सो द इनहिबिन दीज आर सिक्रेटेड इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेलमध्ये ज्या सर्टोली सेल आहे त्या एक हार्मोन्स इथे सिक्रेट करतात आणि त्या हार्मोन्सचं नाव आहे यामध्ये इनहिबिन. मेलमध्ये जे सर्टोली सेल आहे विच रिलीज द इनहिबिन अँड लीडिंग सेल दॅट इज द इंटरस्टिशियल सेल विच सिक्रेट द टेस्टेस्टेरॉन. Inhibin after the secretion of inhibin give the negative feedback to anterior pituitary gland and which stop the secretion of FSH. आता मेलमध्ये जे FSH LH आहे त्याच्यावरती इफेक्ट यामध्ये इनहिबिन नावाचं जे हार्मोन्स आहे ते यामध्ये करतं. इनहिबिन गिव द निगेटिव्ह फीडबॅक टू द अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला निगेटिव्ह फीडबॅक यामध्ये इनहिबिन देतं आणि त्यानुसार FSH आणि LH यांच्या सिक्रेशनवरती यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्याचबरोबर आता इनहिबिन कोण रिलीज करतं? सर्टोली सेल ज्या कुठे आहे तर यामध्ये त्या प्रेझेंट आहे सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये. त्याचबरोबर मेलमध्ये ज्या लीडिंग सेल आहे ज्यांना आपण इंटरस्टिशियल सेल असं देखील यामध्ये म्हणतो विच गिव्स द पॉझिटिव्ह फीडबॅक टू सर्टोली सेल. ते सर्टोली सेलला पॉझिटिव्ह फीडबॅक देतात म्हणजे सर्टोली सेलमध्ये असणारं सिक्रेशन आहे ते यामध्ये ॲक्टिवेट करतात. बट लीडिंग सेल त्यालाच आपण इंटरस्टिशियल सेल म्हणतो या सिक्रेट करतात टेस्टेस्टेरॉन आणि टेस्टेस्टेरॉन गिव्स द निगेटिव्ह फीडबॅक टू अँटेरियर पिट्युटरी ग्लँड. अँटेरियर पिट्युटरी ग्लँड त्याचबरोबर हायपोथॅलॅमस याला निगेटिव्ह फीडबॅक यामध्ये भेटतो. ज्यावेळेस यामध्ये टेस्टेस्टेरॉनचं सिक्रेशन हाय होतं त्यानुसार यामध्ये अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस याला निगेटिव्ह फीडबॅक भेटतो आणि त्यानुसार यामध्ये हायपोथॅलॅमसचं जे सिक्रेशन आहे GnRH आणि त्याचबरोबर पिट्युटरीचं सिक्रेशन आहे LH आणि FSH याला निगेटिव्ह फीडबॅक भेटल्यामुळे ह्या ग्लँड्सला निगेटिव्ह फीडबॅक भेटल्यामुळे यांचं जे सिक्रेशन आहे म्हणजे हे जे हार्मोन सिक्रेशन आहे हे यामध्ये डिक्रीज होतं. दॅट मीन्स दिस गिव्ह द निगेटिव्ह फीडबॅक टू दॅट ग्लँड अँड विच गिव्स द पॉझिटिव्ह फीडबॅक टू सर्टोली सेल. लिडिंग सेलमध्ये जे सिक्रेशन आहे ते सेलला पॉझिटिव्ह फीडबॅक देतं बट यामध्ये अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस यांना मात्र यामध्ये निगेटिव्ह मध्ये देत असतं. यानुसार मेलमध्ये जे हार्मोन्स सिक्रेशन आहे तर ही यामध्ये हा जो फेनॉमिनन आहे तो या पद्धतीने इथे चालतो आणि त्यानुसार मेलमध्ये जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे ते यामध्ये कंट्रोल केलं जातं. मग मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस कुठे होतं? इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम the spermatogenesis these are occurs inside the testis. This is the testis. This is also called as the primary sex organ. This is also called as the gonad and in male which having the 2 in number. Inside that gonads having the globules seminiferous tubules. या ज्या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ज्या टेस्टिस आहे ज्या ट्युब्युल्स आहे that tubule seminiferous tubules, that are seminiferous tubules which having the main 2 type of cell, germinal epithelial cell and another this is the Sertoli cell. यामध्ये महत्त्वाचे सर्टोली सेल आहे त्याचबरोबर जर्मिनल इपिथेलियल सेल देखील यामध्ये आहे. and between that seminiferous tubule this also having the interstitial cell or also having the leading cell which is not mentioned in this diagram. जे इथे मेन्शन केलं नाही बट यामध्ये दोन ज्या ट्युब्युल्स आहे यांच्यामध्ये इथे लिडिंग सेल किंवा यामध्ये इंटरस्टिशियल सेल यामध्ये असतात. नाव वी फोकस ऑन द फॉर्मेशन ऑफ गॅमेट और स्पर्मॅटोजेनेसिस इन केस ऑफ मेल.
मग मेलमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस कशा पद्धतीने होतं त्याबद्दल आपण इथे फोकस करू. इन केस ऑफ मेल द स्पर्मॅटोजेनेसिस दिस ऑकर्स अँड दिस आर डिवायडेड इंटू द मेन 3 स्टेप्स. मेलमध्ये जे स्पर्मॅटोजेनेसिस होतं ते यामध्ये 3 स्टेपमध्ये डिवाइड होतं. त्यामध्ये जे स्टेप आहे, पहिली जी स्टेप यामध्ये आहे, दिस स्टेप दिस इज कॉल्ड ॲज this is called as the multiplicational stage. Multiplicational stage, these are occurs inside the seminiferous tubules and in which directly primordial germ cell, these are the diploid cell which participate. यामध्ये जी डिप्लॉइड सेल आहे ती यामध्ये पार्टिसिपेट करते. primordial germ cell and which divide mitotically and which produce new cell, and these are also divide mitotically which produce the new cell and continuously these are takes place in 2 to 3 स्टेप. यामध्ये ज्या स्टेप आहे तर 2 to 3 यामध्ये स्टेप होऊन या प्रायमरी सेल आहे तर या मायटोसिस आफ्टर द मायटोसिस spermatogonia, singular is called as the spermatogonium and plural is called as the spermatogonia. So many spermatogonia, these are produced from the primordial germ cell after the mitosis cell division, and this step is called as the multiplicational cell division, in which the 2 to 3 step these are occurs. And this spermatogonia, this is the end cell which produce from this multiplicational phase, that is in multiplication only the mitosis cell division these are occurs in the primordial germ cell and which produce the spermatogonia. In this spermatogonia some cell become the large and this large cell is called as the primary spermatocyte. आता या स्पर्मॅटोगोनियापैकी काही ज्या सेल आहे तर या लार्ज बनतात. ज्या लार्ज बनलेल्या सेल आहे दिस इज कॉल्ड एज द प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. स्पर्मॅटोगोनियम अँड primary spermatocyte, all these are the diploid cell because these are produced by mitosis cell division. Primary spermatocyte, these are produced from the spermatogonia after the growth and development. स्पर्मॅटोगोनियाची यामध्ये ज्यावेळेस ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते त्यानुसार ज्या सेल तयार होतात त्यांना म्हणतात प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. अँड दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट दिस आर ऑल्सो डिप्लॉइड. ह्या देखील यामध्ये डिप्लॉइड आहे which produce after the growth phase which occurs in the spermatogonium. स्पर्मॅटोगोनियामध्ये ज्यावेळेस ग्रोथ फेज होते त्यानुसार ज्या सेल लार्ज बनतात त्यांना आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो, ज्यांची जी साईज आहे ती यामध्ये इन्क्रीज होते. अँड दिस सेल विच पार्टिसिपेट इन द मिओसिस सेल डिव्हिजन अँड दिस इज कॉल्ड एज द मॅच्युरेशन फेज. मग आता मेलमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन होतं त्यामध्ये पहिली फेज यामध्ये होते मल्टिप्लिकेशन फेज. त्यानंतर दुसरी स्टेप ग्रोथ फेज. मल्टिप्लिकेशन फेजच्या एंडला स्पर्मॅटोगोनियम फॉर्म होतात. त्यानंतर स्पर्मॅटोगोनियममध्ये ग्रोथ फेज होते त्यानुसार फॉर्म होतं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. त्यानुसार त्यामध्ये मॅच्युरेशन फेज होते आणि त्यानुसार यामध्ये 2 स्टेपमध्ये मिओसिस होतं. मिओसिस फर्स्ट आणि त्यानंतर मिओसिस सेकंड. 2 स्टेपमध्ये यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन कंडक्ट केलं जातं. आणि या मिओसिस सेल डिव्हिजनमध्ये जे क्रोमोझोम आहे तर यामध्ये हे रिड्यूस होतात. म्हणजे फर्स्ट मिओसिस सेल डिव्हिजनला इथे रिडक्शनल डिव्हिजन असं देखील यामध्ये म्हणतात. आणि त्यानुसार हे जे प्रायमरी स्पर्मॅटोसाइड आहे जे इथे डिप्लॉइड आहे तर त्यांच्यापासून यामध्ये हॅप्लॉइड सेल तयार होते. आणि दिस हॅप्लॉइड सेल इज कॉल्ड एज द सेकंडरी स्पर्मॅटोसाइड. सेकंडरी स्पर्मॅटोसाइड दिस इज अ हॅप्लॉइड सेल दिस अ प्रोड्यूस आफ्टर द मिओसिस फर्स्ट ऑफ द प्रायमरी स्पर्मॅटोसाइड. प्रायमरी स्पर्मॅटोसाइड ज्यावेळेस मिओसिस फर्स्ट डिव्हिजन म्हणजेच रिडक्शनल डिव्हिजन करते त्यानुसार ज्या सेल तयार होतात, ज्या हॅप्लॉइड सेल तयार होतात त्यांना म्हणतात सेकंडरी स्पर्मॅटोसाइड. आणि सेकंडरी स्पर्मॅटोसाइड या हॅप्लॉइड असतात कारण त्या रिडक्शनल डिव्हिजननी यामध्ये तयार झाल्या असतात. त्यानंतर ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइडमध्ये मिओसिस सेकंड यामध्ये कंटिन्युअस होतं जेणेकरून जे फिमेलमध्ये होत नाही. सो यामध्ये कंटिन्युअस लगेच इमिडिएटली सेकंडरी स्पर्मॅटोसाइड यामध्ये पुन्हा मिओसिस सेकंड डिव्हिजन करते आणि त्यानुसार यामध्ये ज्या न्यू सेल इथे फॉर्म होतात दिस सेल दिस आर द स्पर्मॅटिड दिस आर द ऑल्सो द हॅप्लॉइड सेल.
मग एक सेकंडरी स्पर्मॅटोसाइड यामध्ये 2 स्पर्मॅटिड सेल यामध्ये फॉर्म करतात. यानुसार एक जर आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइड घेतली तर एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइड यामध्ये रिझल्ट देते आणि त्यानुसार 4 यामध्ये स्पर्मॅटिड ज्या हॅप्लॉइड सेल आहे तर ह्या एंडला यामध्ये तयार होतात मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंडच्या शेवटी. सो यामध्ये या ज्या स्पर्मॅटिड आहे, spermatid in which the growth and development these are occurs and which produce the sperm. Sperm is also called as the spermatozoa, ज्यांना स्पर्मॅटोझोआ म्हणतात. मग स्पर्मॅटिड मध्ये ज्यावेळेस इथे ग्रोथ होते आणि डेव्हलपमेंट होते त्यानुसार यामध्ये ज्या फंक्शनल स्पर्मॅटोझोआ इथे फॉर्म होतात. दिस इज कॉल्ड ॲज द स्पर्म सेल अँड these are produced by the particular phase and that phase or this transformation is called as the spermiogenesis. हे जे यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडतं त्याला यामध्ये स्पर्मियोजेनेसिस असं म्हणतात. स्पर्मियोजेनेसिस this is the step which occurs in the spermatid. These are the non functional or in which maturation these are occurs and this is called as the spermiogenesis. सो यानुसार जे स्पर्मॅटोजेनेसिस आहे त्यामध्ये शेवटची जी स्टेप घडते स्पर्मियोजेनेसिस अँड ऑल दिस प्रोसेस दिज आर कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ हार्मोन्स. हे सगळ्या ज्या प्रोसेस आहे तर या कॅरीड आउट होतात हार्मोन्सच्या मदतीने अँड दिस रिक्वायर द टाईम ड्युरेशन दिज आर द 64 डेज. या पूर्ण प्रोसेस होण्यासाठी यामध्ये जे डेज आहे ते यामध्ये लागतात 64 डेज. आणि त्यानुसार जर सपोज मेलमध्ये या सर्व स्टेप होताना म्हणजेच यामध्ये ज्यावेळेस स्पर्मॅटोजेनेसिसच्या ह्या वेगवेगळ्या स्टेप होताना सपोज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये यातल्या काही स्टेप झाल्या, फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन स्टेप झाली, ग्रोथ फेज झाली आणि त्यानुसार मॅच्युरेशन फेज यामध्ये स्टार्ट होते. बट यामध्ये जर सपोज मेलमध्ये जे हार्मोन सिक्रेशन आहे ते जर यामध्ये स्टॉप झालं म्हणजे यामध्ये कोणत्या हार्मोन्समध्ये जर प्रॉब्लेम आला तर त्यावेळेस जी यामध्ये या ज्या सेल आहे ज्यांच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे, फॉर एक्झाम्पल यामध्ये प्रायमोर्डियल जर्म सेल यांनी यामध्ये डिव्हिजन करून स्पर्मॅटोगोनिया इथे फॉर्म केलं आहे. स्पर्मॅटोगोनियमपासून यामध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइड यामध्ये फॉर्म होतात. प्रायमरी स्पर्मॅटोसाइडपासून सेकंडरी स्पर्मॅटोसाइड यामध्ये फॉर्म होतात. त्याचबरोबर यामध्ये स्पर्मॅटिड्स फॉर्म होतात आणि त्यानुसार मॅच्युअर स्पर्म यामध्ये फॉर्म होतात. बट यामध्ये हे सगळं होत असताना जर मेलमध्ये हार्मोन्स इनबॅलन्स झालं म्हणजेच त्यानुसार जर सपोज यामध्ये FSH आणि LH याचं सिक्रेशन जर यामध्ये स्टॉप झालं तर त्यानुसार मेलचे जे गोनाड्स आहे म्हणजे प्रायमरी जे सेक्स ऑर्गन आहे त्यामध्ये या ज्या सेल इथे फॉर्म झाले दिस आर डिजनरेट अँड दिस इज कॉल्ड ॲज द ॲपोप्टिसिस. त्यालाच यामध्ये ॲपोप्टिसिस असं म्हणतात. ॲपोप्टिसिस मीन्स द सेल विच प्रोड्यूस आफ्टर द डिव्हिजन these are degenerate or these are destroy because of the hormonal irregularities or the low secretion of the LH and FSH. LH आणि त्यानंतर FSH याच्या सिक्रेशननुसार यामध्ये जो प्रॉब्लेम इथे जनरेट होतो त्या प्रॉब्लेमनुसार यामध्ये मेलमध्ये ज्या सेल इथे फॉर्म झालेला आहे तर त्या सेल यामध्ये डिस्ट्रॉय होतात आणि त्यानुसार जो प्रॉब्लेम होतो त्याला इथे ॲपोप्टेसिस यामध्ये म्हणतात. ॲपोप्टोसिस दिस इज द प्रॉब्लेम विच इज generated because of the low secretion of the LH and FSH and which prevent the growth and development of sperm. ज्यानुसार यामध्ये मेलमध्ये जे गॅमेट आहे त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये स्टॉप केली जाते म्हणजेच यामध्ये प्रिव्हेंट केली जाते. सो अशा पद्धतीने आपण मेलमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन आहे म्हणजेच यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस आहे त्याबद्दल आपण पाहिलं. त्याचबरोबर कोणकोणते हार्मोन्स यामध्ये कंट्रोल करतात हे डिव्हिजन त्याबद्दलही आपण यामध्ये माहिती पाहिलं. रिमेंबर की मेलमध्ये जेवढे पण यामध्ये सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे या सर्व सेमिनिफेरस ट्युब्यूलमध्ये ॲट अ टाईम गॅमेट फॉर्मेशन होत नाही आणि मेलमध्ये गॅमेट फॉर्मेशन हे तो प्युबर्टीमध्ये गेल्यानुसार होतात म्हणजे मिलियन्स ऑफ गॅमेट यामध्ये फॉर्म होतात. बट ॲट अ टाईम all these are seminiferous tubule, these are not participate in the formation of gamete. This is the main feature of the male and in which the continuously gamete formation that is the sperm formation these are occurs in a male reproductive system under the control of the different hormones. वेगवेगळ्या हार्मोन्सनुसार यामध्ये ही जी प्रोसेस आहे तर तिथे कंट्रोल इथे केली जाते. these require the GnRH LH or FSH. LH is also called as the ICH
SH, this is the another name in case of male, which stimulate the interstitial cell. Interstitial cell is also called as the leading cell, which secrete the testosterone. Sertoli cell, which also secrete the inhibin, which prevent the secretion of the anterior pituitary gland, that is the LH and FSH. सो यानुसार मेलमध्ये जे गॅमेट फॉर्मेशन आहे ज्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतो, स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर स्पर्मिओजेनेसिस यामध्ये होतं आणि त्यानुसार मेलमध्ये जो इथे स्पर्म आहे तर तो यामध्ये डेव्हलप होतो. सो वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर विथ नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. थँक्यू सो मच.